आजच्या आपल्या या सेशनचा टॉपिक थोडासा इंटरेस्टिंग, थोडासा वेगळा आणि जो काही मोजक्याच लोकांना आकर्षित वाटेल असा आहे. तुम्ही म्हणाला सर मोजक्याच का? पण तो आहेच तसा. काय नोकरी सांभाळून युपीएससी, एमपीएससी क्रॅक करण्याचा मास्टर प्लॅन किंवा नोकरी करत करत की कशा पद्धतीने आपण या प्रशासकीय सेवांची खास करून त्यामध्ये हे युपीएससी असेल, एमपीएससी असेल यांची तयारी करू शकतो. ओके. सो नोकरी सांभाळून कशा पद्धतीने आपण युपीएससी एमपीएससी करू शकतो? आहेत का काही आपल्याला चान्स? आहेत का काही होप्स तिथं आपल्याला? हो, नक्कीच आहेत. आता हे नक्कीच आहेत आणि नक्कीच यश मिळवणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. मग हेच आज आपल्याला इथं जाणून घ्यायचंय की कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. ते आपल्यासाठी आहे का ऍप्लिकेबल? ह्या गोष्टी होतील का? आपण ह्या करू शकू का? या सर्व गोष्टींचे मनामध्ये जे आपल्या किंतु परंतु क्वेश्चन मार्क असतात, त्या प्रत्येक क्वेश्चनचं इथं आन्सर देण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तुम्ही कुठेही वर्किंग प्रोफेशनलला असाल, म्हणजे शिक्षक असाल, एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, कुठल्याही म्हणजे ठिकाणी जॉब करत असाल आणि तुम्हाला मनामध्ये अशी एक सुप्त इच्छा आहे की अरे इथं थोडीशी धाकधुकीची परिस्थिती असते की कधी काय होईल, नो गॅरंटी. सेफ सिक्युअर असा मला जॉब हवाय आणि सेफ सिक्युअर असा जॉब कुठे मिळू शकतो? तर तो म्हणजे शासन, म्हणजे आपलं प्रशासन. याच्यामध्येच तो मला सेफ आणि सिक्युअर असा जॉब मिळू शकतो. मग तो मला मिळवायचा आहे. मग माझी वेळ निघून गेली का? अजिबात नाही. ते म्हटलं जातं ना की ज्याही वेळी तुमच्या मनामध्ये विचार येईल की मला ही गोष्ट सुरू करायची, ती योग्यच वेळ असते. फक्त गरज ही असते की तुम्ही ती जी निवडलेली वेळ आहे ती योग्य होती हे सिद्ध करणं, हे इथं महत्वाचं असतं. ठीक आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत, सर्व पॉझिटिव्ह गोष्टी मला दिसत आहेत. आता तुम्ही सांगा मला की नंतर की नाही ह्या थोड्याशा आम्हाला हे वाटतं ते वाटतं, असू शकतं थोडंफार, पण मी जे सांगेन ते 100% तुम्हाला पटणार एवढं गॅरंटीड आहे. ओके. चलो फिर स्टार्ट करते आज का सेशन. आता पहिला सर्वात मोठा आपल्या डोळ्यासमोर, आपल्या समोर एक प्रश्नचिन्ह असतं की अरे नोकरी करतोय, आता हाच माझा अडथळा आहे का? की नोकरीमुळे मला वेळच देता येत नाहीये, नोकरीमुळे मला अभ्यासच करता येत नाहीये, नोकरीमुळे माझ्या हे प्रॉब्लेम आहेत, ते गोष्टी आहेत, हे आहे ते आहे. पण तुम्ही विचार करताय का एक की तुमच्याकडे नोकरी आहे, तुमच्याकडे ऑलरेडी एक जॉब आहे जो तुम्हाला आर्थिक स्थैर्य देतोय, तो तुम्हाला सिक्युरिटी देतोय, म्हणजे तो तुमच्यासाठी प्लस पॉइंट असणार आहे, ना की तो अडथळा आहे. काय वाटतं या नोकरीमुळे माझ्याकडे वेळच नाही हो, मला करायची खूप इच्छा आहे पण काय करू, मला वेळच मिळत नाही. सिंपल एक फॉर्म्युला आहे, वेळेचं नियोजन करा, वेळेचा सदुपयोग करा. गरजेचं नाहीये की भरमसाठ दिवसभराचा वेळ तुमच्याकडे असला पाहिजे. आहे त्या कमी वेळेमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने सर्व काही गोष्टी करू शकतो, हे पहिला स्वतःला सांगा. त्यामुळं वेळेचा भाव करणं किंवा वेळ नाहीये हे ह्याचा ढिंडोरा पिटत राहणं हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे सर्वात मोठं आणखीन एक टेन्शन असतं की जे काही पूर्ण वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत माझी स्पर्धा होणं किंवा माझी तुलना होणं शक्य नाहीये. असं वाटतं ना कुठंतरी की अरे फुल टाइम अभ्यास करणारी जी मुलं आहेत ते कुठं आणि मी कुठंतरी मला वेळ भेटत नाहीये, कधी भेटला तेवढंच काहीतरी केलं तर मी कुठं, ही जी काही आपण तुलना करत जातोय त्या गोष्टी कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे. कारण ते तसं नाहीये. एक मराठीत म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, हे लक्षात घ्या. त्यामुळं त्या गोष्टीच्या जवळ जा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला खरी सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील आणि त्यावेळी मग त्या गोष्टीची खरी जाणीव होईल आणि हे जाणीव होणं खूप गरजेचं आहे. मग हा जो तुम्हाला गैरसमज आहे तुमच्या मनामध्ये, मिथ जे बसलेले आहेत किंवा काही निगेटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये या गोष्टींमुळे निर्माण होतात, याला पॉझिटिव्ह मध्ये बघा. कसं आहे, आता काय गोष्टी आहे तुमच्याकडे, पहिलं वास्तव काय आहे, एक्झॅक्टली रिअल सिच्युएशन काय आहे तुमच्या आयुष्याची, तर ही आहे. आर्थिक स्थैर्य आहे तुमच्याकडे, कसाही जॉब असो पण आहे. तुम्ही आता या मुलांशी तुलना करा की जे फुल टाइम अभ्यास करतायत, गेली 3 वर्ष 4 वर्ष अभ्यास करतायत, त्यांना ती इनसिक्युरिटी फील होते की अरे
₹1 कमाई नाहीये. दिवसभराचा वेळ मी इथं घालवतोय. उलट काय होतं माहितीये का, मानसिकता पूर्णपणे बिघडते. ज्या शांत मनस्थितीने अभ्यास करायला हवा ती त्यांची राहत नाही. हा तुमच्यासाठी काय होतो, प्लस पॉइंट होतो. तुम्हाला कुठेतरी सिक्युअर फील आहे, की अरे चला, मला काही का असं ना, महिन्याचं माझं एवढं उत्पन्न आहे, ते माझं एक आर्थिक स्थैर्य आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, जे फुल टाइम विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना आम्ही सांगतो, की तुमचा प्लॅन बी तयार ठेवा मित्रांनो. कारण का भविष्यामध्ये तो लागू म्हणजे त्याची गरज पडू शकते. पण या बाबतीमध्ये तुम्ही काय ऑलरेडी सिक्युअर आहे. प्लॅन बी असतोच काय, तर आर्थिक स्थैर्य सर्वात महत्वाचं तेच आहे ना. कुठला तरी तुमच्याकडे छोटा मोठा जॉब असणं गरजेचं आहेच. ठीक आहे. त्यामुळं तुमच्याकडे आर्थिक स्थैर्य आहे, तुम्हाला नोकरीमुळे पैशाची चिंता नाहीये, ज्यामुळे परीक्षेचं ताण, टेन्शन हे देखील कमी असतं. मित्रांनो, परीक्षा ही फक्त अभ्यासाची नसते. परीक्षा तुमच्या मानसिकतेची असते. परीक्षा तुमच्या सिक्युरिटीची असते. परीक्षा तुमच्या त्या या सर्व बाबीतून येणाऱ्या कॉन्फिडन्सची असते. आणि ज्यावेळी हा कॉन्फिडन्स पॉझिटिव्ह असतो, हा खऱ्या अर्थाने मिळवलेला कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करायला तुम्हाला मदत करतो. हे खरंच म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे. हे मी काही हवेतल्या गप्पा मारत नाहीये, की उगाच तुम्हाला काहीतरी मोटिवेट करायचं हे. तुम्ही विचार करा ना, की 2 व्यक्ती आहेत. एक फुल टाईम अभ्यास करतोय आणि एक जो आहे, तो एक जॉब करत करत अभ्यास करतोय. दोघांमध्ये फरक काय आहे? सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे आर्थिक स्थैर्याचा. आजकालचं जग चाललं कशावरती? या आर्थिक या गोष्टीवरती तर चाललेलं आहे. हे करायचंय काय? त्याच्यासाठी तर करायचंय ना, सिक्युरिटी पाहिजे ना, काहीतरी पाहिजे ना. सो ह्या गोष्टीचा विचार केला, ह्या तुलनात्मक जर आपण ह्या गोष्टी पाहिल्या, तर जरी या फुल टाईम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याकडे तुम्हाला वेळ दिसतोय, पण तो मेंटली एवढा डिस्टर्ब झालेला असतो, की भयंकर. मग भले तो दिवस-रात्र अभ्यास करो, पण त्याच्या डोक्यामध्ये किती गोष्टी आणि कशा राहतात ते देखील महत्वाचं आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्ही अगदी जेमतेम 4-5 तास जसा तुम्हाला वेळ मिळतो, त्या वेळेनुसार अभ्यास करताय, पण तो चांगला क्वालिटी करताय. त्यामुळं थोडंच करा, पण चांगलं करा आणि व्यवस्थित करा आणि ते तेवढंच व्यवस्थित समजून घ्या. मग आता मला सांगा, दोघांमध्ये कोण पुढे हो? मी यांना असं म्हणत नाहीये. याच्यामध्ये बरीच विद्यार्थी मित्र असे असतात ना, की थोडेसे इन्सिक्युअर फील करत असतात. सो यांनाही तसं फील करायची गरज नाही. नाहीतर कोणी तर म्हणेल, की "सर मग आम्ही आता असेच का?" असं नाहीये. पण कुठेतरी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज कॉर्पोरेट शिस्त. कॉर्पोरेट शिस्त असल्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आणि टार्गेट पूर्ण करण्याची जी सवय लागलेली असते, की मला या वेळेमध्ये एवढ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत म्हणजे आहेत. हे तुमचा एक कामाचा भाग आहे. परंतु ती तुमची एक जीवनशैली तयार झालेली असते. त्यामुळं तुम्ही जो काही अभ्यासाचं नियोजन करता, त्या अभ्यासाचं नियोजन तुम्ही टार्गेट समजून पूर्ण करणार म्हणजे करणारच. कारण का हा तुमच्या जीवनशैलीचा एक भाग झालेला आहे. ही शिस्त ही तुमचं एक काय झालेलं आहे, तुमच्या जीवनाचा अविभाज्य असा अंग झालेला आहे ते. त्यामुळं ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही कॉर्पोरेटमध्ये जी शिस्त लागलेली आहे तुम्हाला, की टार्गेट ओरिएंटेड काम करायची. तिथं त्या म्हणजे या इथं आपण त्या गोष्टींचा इथं फायदा करून घेऊ शकतो. हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर व्यावहारिक परिपक्वता. आता तुम्हाला काही म्हणलं तरी या इतरांपेक्षा तुमच्याकडे व्यावहारिकता ही थोडीशी अधिक आहेच. ते म्हणतो ना आपण, जगातलं जर खरं ज्ञान कुठं मिळत असेल तर ते हे आपल्या व्यावहारिक जीवनामध्येच मिळतं. जेवढं तुम्ही लोकांशी भेटता, बोलता, त्यांच्यासोबत काम करता, लोकांना त्यांची म्हणजे तुमच्यासोबत जे इन्सिडेंट घडतात, ज्या काही गोष्टी घडतात, त्यामधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. त्याच्यातून तुमची मानसिकता ही एका वेगळ्याच लेव्हलची तयार झालेली असते, की कुठल्या व्यक्तीसोबत कशा पद्धतीने डील करणं आवश्यक आहे. हे तुमच्यामध्ये ते इनबिल्ट जरी असलं किंवा नंतर डेव्हलप झालेलं जरी असलं, तर ते स्किल आहे. हे लक्षात घ्या. ते स्किल तुमच्यामध्ये आहे. सो हा देखील एक तुमचा प्लस पॉइंट आहे. हा देखील तुमचा प्लस पॉइंट आहे. आता मला तुम्ही सांगा, आता ह्या निगेटिव्ह पॉइंट वरती ह्या प्लस पॉइंटनी मात केलीच ना? असं थोडंच आहे की नाहीये? आता काही गोष्टी आहेत तुम्हाला वाटेल, की आता की नाहीये सर असं आहे, की ह्या मुलांना 10-12 तासाचा वेळ भेटतोय. आम्हाला जेमतेम 4-5 तासात तो हे आम्ही ओढून ताणून काढतोय. मग यांचा थोडासा जास्त अभ्यास होईलच. हे आहेच आहे. पण लक्षात घ्या, मानसिकता ही देखील खूप मोठी गोष्ट असते, की तुम्ही किती गोष्टी करताय आणि त्या म्हणजे किती वेळ करताय यापेक्षा हे महत्वाचं आहे, की कोणत्या मनस्थितीमध्ये करताय.
हे खूप महत्वाचं आहे. तुमची मनस्थिती, तुमची मानसिकता, तुमचे विचार हे खूप मॅटर करतात. कधीही लक्षात घ्या, हे खूप मॅटर करतात. ओके. सो आता तुम्ही याला म्हणू नका की तुमचा जो काही जॉब आहे किंवा तुमची जी काही नोकरी आहे ते तुमच्यासाठी अडथळा आहे. तर नाही मित्रांनो, तो तुमच्यासाठी एक जमेची बाजू आहे की तुमच्या हातात काहीतरी आहे, तुम्ही सिक्युअर आहात. भले तुम्ही स्वप्न आता इकडचे बघताय, पण इन केस पकडून चाला. कारण काय प्रत्येक गोष्टीमध्ये हे म्हणजे इथं हे होईलच असं नाही, याला कदाचित काही होऊ शकतं. तर तुमच्याकडे हा आहे एक ऑप्शन की चला मी माझ्या फील्डमध्ये आहे, मी तिथं आपलं ठीक आहे ते करू शकतो. पण हे आहे आणि हाच तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे, हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग धोरणात्मक निवड. आता करायचंय काय हे पहिलं ठरवणं गरजेचं आहे. कारण 2025 पासून युपीएससीचा आणि एमपीएससीचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस काय झाला आता सेम झालेला आहे. परंतु तरीही त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स, काहीतरी फरक आपल्याला जाणवतो. ठीक आहे. सो मग टार्गेट कुणाला करायचं हा एक आपल्या समोर मुद्दा राहतो. युपीएससीला करायचं की एमपीएससीला करायचं. आता तसं पाहायला गेलं मित्रांनो, अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकत नाही की त्याच्यामध्ये काही वेगळं आहे आणि याच्यामध्ये काही वेगळं आहे. कारण दोन्हीमध्ये म्हणजे अगदी क्वामा, मी काय म्हणतोय क्वामा, फुल स्टॉप इथपर्यंत सर्व गोष्टी एमपीएससीने युपीएससीच्या कॉपी केलेल्या आहेत. फक्त फरक काय महत्वाचा माहिती आहे का, तो हा फरक आहे की तिथं असणारच काही वयमर्यादा आणि अटेम्प्टची मर्यादा जी आहे ती इथं तुम्हाला एमपीएससी मध्ये ही थोडीशी अधिक पाहायला मिळते. आता इथं एमपीएससी मध्ये काय होतं, अटेम्प्टची मर्यादा जी आहे ती मर्यादा नाहीच आहे मुळामध्ये. हा, फक्त वयाची मर्यादा इथं तुम्हाला पाहायला मिळते. एमपीएससी काय करतं की वयाच्या 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी वयोमर्यादा ही शेवट ठरवलेली आहे. त्याच्यानंतर ओबीसी असेल तर मग 43 म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही ते करू शकता. आणि जर एससी एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या 46व्या वर्षापर्यंत तुम्ही ती तयारी करू शकता. ठीक आहे. सो इथं तुम्हाला तुमचं जे काही करिअर स्टेबल झालेलं आहे, आता त्या स्टेबल झालेल्या करिअर सोबत तुम्हाला इथं प्रशासनामध्ये येण्यासाठी आणखीनही वाव आहे हा एमपीएससीचा पॅटर्न. जर तुम्ही या एज ग्रुपमध्ये असाल, एज ग्रुपसाठी खास सांगतोय कारण आपण आता हे ज्या काही गोष्टी बोलतोय मी त्या जॉब करणाऱ्या लोकांना नजरेसमोर ठेवून बोलतोय. सो तुमची जर वयोमर्यादा जर 32 पेक्षा खाली असेल, 28, 29, 30 किंवा त्याच्याही पेक्षा 25, 26, 27, 28 अशा जरी एज मध्ये असाल तुम्ही आणि आता जॉब करत असाल तर तुम्ही याचाही विचार करू शकता. आता विचार करण्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही एमपीएससीची तयारी केली तरी ती डिरेक्ट इनडायरेक्टली युपीएससीची तयारी होणार आहे, ती युपीएससीची तयारी केली तरी इनडायरेक्टली तुमची एमपीएससीची ही तयारी होणार आहे. ठीक आहे. सो काही करा, तयारी ही या दोन्ही परीक्षांची एकत्रच होणार आहे. फक्त फरक काय असणार आहे तुमच्या अटेम्प्टच्या मर्यादेसाठी. इथं तुम्हाला काय होतं, इथे एक प्लस पॉइंट ठरतो की वयाचा 38 ओपन साठी असेल, ओबीसी साठी 43 इयर्स असतील किंवा एससी एसटी कॅटेगरीसाठी 46 इयर्स असतील. सो हा ऍडव्हान्टेज इथं ठरताना तुम्हाला पाहायला मिळतो. ओके. मीडियमचं बंधन असं काहीच नाहीये. इथं इंग्रजी हिंदी हे प्री साठी असेल, मेन्स साठी तुम्ही मराठी मीडियम देखील घेऊ शकता. ओके. मराठी मीडियम म्हणजे मराठी मीडियम देखील तुम्ही मेन्सच्या आन्सर रायटिंग साठी घेऊ शकता. सो डोंट वरी, युपीएससी साठीही तुम्हाला मराठी आन्सर रायटिंग साठी आहेच आहे आणि इथं तर तो आहेच आहे. पण थोडंसं एक आणखीन म्हणून ऍडव्हान्टेज ठरू शकतो की एमपीएससी मध्ये मराठी भाषेचा थोडासा तो ऍडव्हान्टेज आहेच आहे. ओके. सो या दोन्ही परीक्षा तसं पाहायला गेलं तर सेमच आहेत, पॅटर्न सेम आहे, सर्व गोष्टी सेम आहेत. फक्त डिफरन्स काय राहतो, इथं अटेम्प्टची मर्यादा आहे आणि या इथं तुम्हाला एजची मर्यादा आहे. पण एजच्या मर्यादेचा आपल्याला एक ऍडव्हान्टेज असा होतो की आपलं जरी समजा थोडंसं वय झालं असेल, 32, 33, 34 वय झालं असेल तरीही आपण इथं एमपीएससीची तयारी करू शकतो. तुम्हाला तिथं विचारतील, तुमच्याकडे प्रगल्भता आहे, तुम्ही सांगाल इंटरव्ह्यूला गेल्यानंतर, इंटरव्ह्यूचा कॉल असेल, इंटरव्ह्यूवर तुम्हाला क्वेश्चन करेल की अरे एवढ्या वयापर्यंत तुम्ही करत काय होता, तुम्ही सांगा ना. एवढ्या वयापर्यंत सर मी सगळ्याच घरातल्या जबाबदाऱ्या पार पडल्या, मी जॉब केला, मी ह्या गोष्टी केल्या, त्या केल्या, हे केलं आणि मला पहिल्यापासून आवड होती सर की मला प्रशासनात जायचंय, परंतु घरातल्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावा लागला आणि आता कुठेतरी मला फील झालं की सर मी आता व्यवस्थित सर्व गोष्टी स्थिर स्थावर केलेल्या आहेत आणि आता आम्ही प्रशासनात जाण्याचा परत एकदा विचार करू शकतो. ते काय तुम्हाला हाकलून नाही देणार की अरे तुला कळतं का तुझं वय एवढं झालं,
जा बाबा आता कशाला आला इथं, अजिबात नाही. कारण त्यांनाही सर्वांना समानतेचा हक्क द्यायचा आहे, सर्वांना समान संधी द्यायच्या म्हणून त्यांनी एवढा एज ग्रुप ठेवलेला आहे. सो डोंट वरी, तिथं काही हे नाहीये. कारण बरेच प्रश्न आहेत, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे बरेच प्रश्न असतात की सर आम्ही एवढं वय सॉरी आम्ही एवढं वय झाल्यानंतर आम्ही गेलो तिथं हे झालं, करायचं काय? ते आम्हाला प्रश्न विचारतील. पहिल्याच प्रश्न आम्ही मग नॉकआउट, काय करायचं? असं होत नाही. कारण तुम्ही काही असं निवांत जांभळाच्या झाडाखाली झोपून कुठं जांभळ कधी पडतंय तोंडामध्ये आ करून झोपला होतात का? नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी स्ट्रगल करतच होता ना, असं थोडंच आहे. आणि उलट तो तुमच्यासाठी प्लस पॉइंट असेल की अरे एवढा प्रगल्भ विचाराचा व्यक्ती, सर्व काही गोष्टी, सर्व काही अनुभव घेऊन, सर्व फील्ड मधल्या याला माहिती असणारा हा व्यक्ती परत याने अभ्यास करून परत हा प्रशासनामध्ये इथपर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच या माणसामध्ये काहीतरी स्पार्क आहे, नक्कीच याच्यामध्ये काहीतरी अशा वेगळ्या शक्ती आहेत, वेगळ्या क्वालिटीज आहेत की ज्या प्रशासनामध्ये गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज ठरतात. त्यामुळं निगेटिव्ह कुठल्याही बाबतीमध्ये निगेटिव्ह राहायचं नाही. एक लक्षात घ्या, कशीही काहीही गोष्ट असो त्याच्याकडे पॉझिटिव्ह रित्याने बघा, त्याला पॉझिटिव्ह अप्रोच द्या, नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळवाल, हे गॅरंटेड आहे. ओके. सो आता निष्कर्ष काय आहे, मग एमपीएससीची वयोमर्यादा आणि मराठी भाषा ही नोकरी करणाऱ्यांसाठी एक भक्कम बॅकअप आपल्यासाठी ठरू शकतो. सो हा ऍडव्हान्टेज जरी तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे युपीएससीचं नाही, ठीक आहे माझं एज थोडस हे आहे, पण इथं तो तुमच्यासाठी एक हायलाइटेड पॉइंट आहे मित्रांनो, हे इथं लक्षात घ्या. ओके. चलो पुढे. आता तयारी कशी करायची? तयारी करत असताना ना ती इंटिग्रेटेड असली पाहिजे, म्हणजे एकात्मिक तयारी ज्याला म्हणतो. ओके. आता इथं हे एकात्मिक तयारी ही काय आहे, तर एकात्मिक तयारी म्हणजे मित्रांनो इथं आपल्याला मेन्सला बरेच सारे विषय आहेत, प्रिलिमलाही तेच आहेत, फक्त काय प्रिलिमचा आणि मेन्सचा एक्झाम पॅटर्न थोडासा डिफरंट आहे. परंतु जर ओव्हरऑल तुम्ही सिलेबस पाहिला तर बऱ्याच गोष्टी अशा ओव्हरलॅप होणाऱ्या अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे एकाच मुद्द्याचा तुम्ही अभ्यास करताय, तोच मुद्दा तुम्हाला आयआर साठी देखील लागू पडतोय, तोच मुद्दा तुम्हाला इथिक्स साठी लागू पडतोय, तोच मुद्दा तुम्हाला हिस्ट्रीसाठी लागू पडतोय, तोच मुद्दा तुम्हाला जिओग्राफीसाठी, तोच मुद्दा पॉलिटीसाठी, अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे ऍज इट इज जरी नाही तो लागू होत असला, ऍज इट इज लागू होणाऱ्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या एवढ्या भरमसाठ विषयांमध्ये नाहीये, परंतु त्याचा कुठे ना कुठे रेफरन्स म्हणून तुम्ही वापर नक्कीच करू शकता. सो हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे की असं नाहीये की फक्त जॉग्राफीचा अभ्यास केला तर त्या तेवढ्या विषयापुरता मर्यादित आहे, अजिबात नाही. जिओग्राफी भूगोल हा आहे तरी काय, जी काही भौगोलिक परिस्थिती त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम जे आहे, फंडामेंटल रूल जे आहेत, त्या सर्व बाबी ह्या भूगोलामध्ये येतात. आता हा देखील करंटशी रिलेटेड असणारा विषय आहे. करंटची तुम्ही तयारी करताय, करंटमध्ये जिओग्राफीशी रिलेटेड असणारे विषय येतीलच, पण त्याच ठिकाणी जर तुम्ही आपत्ती व्यवस्थापन याच्यासोबत जर गेलात, डिझास्टर मॅनेजमेंट याच्यासोबत जर या विषयात जर विचार केला तर तिथे येणारे आपत्ती जे आहेत त्या आपत्तीपैकी अर्ध्याहून जास्त आपत्ती किंवा अर्ध्या जरी आपत्ती म्हणल्या तर त्या भूगोल विषयाशी रिलेट करणारे आहेत. भूकंप असेल, सुनामी असेल किंवा चक्रीवादळ असेल, ह्या आपत्ती काय आहेत तर ह्या भूगोलामध्ये आपण ऑलरेडी अभ्यासलेले आहेत. ह्याच्यापासून जे होणारे नुकसान आहेत, फायदे तोटे, या सर्व बाबी आपण तिथे अभ्यासलेले आहेत. सो हा काय होतो, तिथला विषय हा इथंही आलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच भूगोलावरती आपण ज्या भौगोलिक रचना, भौगोलिक प्रकार, वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या खनिज, वेगवेगळ्या ठिकाणची भूरचना, वेगवेगळ्या ठिकाणाचं हवामान, ह्या सर्व बाबींचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी म्हणजे आयआर जो आपला विषय आहे त्या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध याच्यामध्ये ह्या गोष्टी देखील तिथं कारणीभूत ठरतात. आता तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासलं की सिंधू ही काय आंतरराष्ट्रीय नदी आहे, कारण ती भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यानून वाहते, बरोबर. ते सिंधूचे सर्व स्ट्रक्चर, सर्व बाबी तुम्हाला माहितीये. परंतु आता ज्यावेळी पाकिस्तान आणि भारताचे काहीतरी संबंध बिघडतात त्यावेळी होतं काय, भारताचा पहिला अजेंडा असतो की पाकिस्तान सोबत असणारे जे काही संबंध आहेत, ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे व्यापार असेल किंवा इतर बाबी असेल, त्या पूर्णपणे काय करायच्या, थांबवायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आपण काय करतो, सिंधू नदीचं जे काही पाणी आहे त्या पाण्यावरती मग आपण काय करतो, बंधनं टाकायला लागतो. मग याचा परिणाम तिथं होतोय. मग सिंधू नदीची ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. सो अशा पद्धतीने काय करा, विचार करा, जेणेकरून काय होईल, कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्याचा इतर विषयांसोबत
जो काही भाग आहे, मी म्हणणार नाही पूर्ण सगळा अभ्यास होऊन जातो, असं होणं शक्य पण नाहीये, परंतु बऱ्याच गोष्टी ह्या एकमेकांसोबत कनेक्ट असतात, एकमेकांना त्या सहाय्यक असतात, पूरक असतात. सो त्याचा 100% आपल्याला इथं फायदा होतो, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजेच काय हो, कोर विषय पक्के करायचे, म्हणजे जे महत्वाचे विषय आहेत ते पक्के करून घ्यायचे. ओके. आणि त्याच्यानंतर मग जो काही अभ्यासाची स्मार्ट टेक्निक आहे ती डेव्हलप करत जायचं. आता ह्या गोष्टी कशा आहेत माहितीये का, एक लक्षात घ्या. आता आपण एक म्हणतो बघा की पाण्यात पाण्यात पडल्यानंतरच पोहायला येतं, बरोबर आहे, हे 100% पाण्यात आधी उडी टाकावीच लागते, मग पोहायला येतं. पण तुम्हाला एक्सपर्ट व्हायचंय, तुम्हाला स्विमर व्हायचंय, म्हणजेच काय, स्पर्धेमध्ये खेळणारा जो काही एक हे असतो, खेळाडू असतो, त्या टाईपचं व्हायचंय, तर तुम्हाला मग काही टेक्निक्स, काही गोष्टी तिथं अप्लाय कराव्या लागतील, शिकून घ्याव्या लागतील. नुसतं पोहणं हे फक्त जगण्यापुरतं मर्यादित असेल, पण पोहून विजय मिळवणं किंवा यश संपादन करणं, यासाठी मग टेक्निक्स असतील, बऱ्याच गोष्टी असतील, त्या डेव्हलप कराव्या लागतील, डेव्हलप कराव्या लागतात. मग अशाच पद्धतीने इथंही तेच आहे. तुम्ही पहिला उतरा, हळूहळू सुरुवात करा, देन आफ्टर त्याच्यानंतर मग तुम्ही बऱ्याच गोष्टी आत्मसात कराल, बऱ्याच गोष्टी शिकत जाल, हे लक्षात घ्या. ओके. चलो नेक्स्ट. आता नुसतंच अभ्यास करायचा आहे, चला उडी तर टाकलेली आहे, पाण्यात तर पडलेलो आहे, आता काय करायचंय मग बाबा, पोहायचंय नुसतं. पण पोहून चालणार आहे का? मी आत्ताच सांगितलं, पोहणं म्हणजे फक्त जगण्यापुरतं, जिवंत राहण्यापुरतं असेल ते, किंवा कुठेतरी मग स्वतःला एक मानसिक समाधान देण्यासारखं असेल की चला मी पण नोकरी करत करत, जॉब करत करत काहीतरी करतोय आणि बघू काय होईल ते. हे बघू शब्द जो आहे तो खूप डेंजर आहे, खूप घातक आहे, हे लक्षात ठेवा. कारण बघूने काय होतं माहिती आहे, बघू म्हणजे तो बघू कधी होतच नाही, सत्यात कधी येतच नाही. ज्या इंटेन्सिटीने त्या गोष्टी करायला हव्या होत्या, ज्या पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला काम करायला हवं होतं, ते होत नाही. मग त्याची सुरुवात कुठून होते, तर या प्लॅन पासून होते. काय प्लॅन सांगितलं लक्षात घ्या. तुमचं 12 महिन्याचं मास्टर प्रोजेक्ट रोडमॅप तयार असला पाहिजे, म्हणजेच आपला टाइम टेबल, सर्व गोष्टी आपल्या तयार असल्या पाहिजे. पहिला 1 ते 3 महिना जो आहे हा आपला शुभारंभाचा असेल, पाया भरणीचा असेल. नारळ घ्या, फोडा, देवासमोर जाऊन आशीर्वाद मागा. देवा, सत्य काय कुठला देव तुम्ही मानत असाल त्याच्या समोर जाऊन म्हणा, गारानं घाला त्याला, देवा रे बाबा, मी आता नवीन एक धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय, मला हिंमत दे, माझ्या पाठीमागे उभे राहा. मारत असाल, नसाल तरी काही हरकत नाही, नसाल तर स्वतःलाच हे करा, आरशासमोर जाऊन उभे राहा, स्वतःलाच कुंकू लावा, हळद लावा, हार घालू नका, नाही तर स्वतःला जाऊन हार घालाल. लक्षात घ्या. आणि सांगा स्वतःला की बाबा रे, तो आता नवीन तयारी करतोय, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, तर ह्या गोष्टी पहिला करून घे आणि मग ह्याला सुरुवात कर. काय आहे, पहिला पाया भरणी, याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. काय हो पाया भरणी, तर याला 3 महिन्याचा वेळ द्या, ठरवून घ्या त्या 3 महिन्यात काय करणार आहात. तर त्या 3 महिन्यामध्ये एनसीईआरटी वाचणार आहेत, त्या 3 महिन्यामध्ये स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणार आहेत, जे आपल्याला विषय आहेत त्या विषयानुसार ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला. ठीक आहे. मग पहिला ते करून घ्या. आणि हे कसं आहे, सुरुवातीचे बेसिक्स आहेत. तुम्ही पोहायला लागलाय, आता कुठे तुम्ही पहिला पोहताना बघा, तुम्ही पाहिला असेल, पहिला पोहताना नुसते हात बाहेर येतात, पाय वरती येत नाहीत लगेच. हळूहळू प्रॅक्टिस करून मग तुमचे पाय वरती येण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. एनसीईआरटी वाचा, स्टेट बोर्ड वाचा, न्यूजपेपर रिडिंग करायला सुरुवात करा. न्यूजपेपर रिडिंग करत असताना पण बऱ्याच चुका होतात. काय होतं, मन भरकटणाऱ्या बातम्या पण तिथं आपल्याला पाहायला मिळतात. सलमान खान की शादी कब होगी म्हटलं की लगेच आपण तिकडे जातो, म्हणजे महत्वाची बातमी राहते वेगळीकडे आणि इकडेच जातो. हे इथं असं झालं, ते तसं झालं, हे सो सवय करत जा, तुम्हाला लक्षात येईल की अरे हा, कुठल्या बातम्यांना महत्व द्यायचंय, कुठल्या बातम्या आपल्यासाठी गरजेच्या आहेत. सो हळूहळू या गोष्टी जमायला लागतील. 1 ते 3 महिना, म्हणून याला म्हटलं पायाभरणी. पायाभरणीमध्ये काही गोष्टी शिकायच्यात, काही गोष्टी नव्याने समजून घ्यायच्यात. परत आपण जे काही शाळा कॉलेजमध्ये असताना विषय सोडून दिले होते त्या विषयांसोबत परत एकदा नव्याने ओळख करून घ्यायची आहे, हे इथे लक्षात घ्या. आताही तुम्हाला वाटतं की मी इतिहास माहिती आहे, मला भूगोल माहिती आहे, त्यानंतर पॉलिटी माहिती आहे, जॉग्राफी माहिती आहे, सर्व गोष्टी माहिती आहे, तुम्हाला असं वाटत राहतं. पण खऱ्या अर्थाने जर एखादा प्रश्न विचारला किंवा विचार करण्यासारखा असा काहीतरी तुमच्या समोर मुद्दा मांडला की त्यावेळी मग जाणवतं की अरे नाही, फक्त हे माहिती आहे, पण याचं ज्ञान माझ्याकडे आहे का, तर नाहीये. मग हे ज्ञान, अगदी बेसिक लेवलचं ज्ञान, हे कुठे मिळणार आहे तुम्हाला, तर त्या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहे.
स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी ची पुस्तकं हा तुमचा त्या विषयामधला इंटरेस्ट वाढवतील, त्या विषयांची बेसिक जी काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे त्या गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप करतील, इन्सर्ट करतील, हे इथे लक्षात घ्या. देन आफ्टर तुमच्याकडे मग पुढे जायचंय तो म्हणजे तुमचा ऍक्च्युअली कोर प्लान असेल अभ्यासाचा, जिथे तुम्हाला रेफरन्स बुक्स स्टडी करायचे अभ्यासायचे आहेत. आणि इथं एकच विषय घ्या. आता एक्झाम्पल साठी लक्ष्मीकांत म्हणजेच आपलं जे काही पॉलिटीचा धर्मग्रंथ मानला जातो असं ते पुस्तक सांगितलं, की जे सर्वांना तुम्ही ऐकलं असेल कधीतरी, म्हणून ते तुम्ही इथं घेतलं. तुम्ही कुठल्याही तुमच्या पद्धतीने विषय निवडू शकता. त्यासोबत सर्वात महत्वाचा आयएमपी पार्ट जो आहे तो म्हणजे इथं असतो तो आपला ऑप्शनल. इथून आपला एक ऑप्शनल चूज करून त्या ऑप्शनलची तयारी सुरू करायची आहे मित्रांनो. आणि मी सजेस्ट करेन की ऑप्शनल हा असा निवडावा, तुमचा इंटरेस्ट असावा, आणि दुसरं म्हणजे सिलेबस पण थोडका छोटासा असा, गोड सुटसुटीत, काही दिवसांमध्ये म्हणण्यापेक्षा काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल अशा प्रकारचा ऑप्शनल असावा. तुम्हाला आवडेल एखादा विषय की ज्याचा सिलेबस कव्हर व्हायला 1.5 वर्ष असा कालावधी लागत असेल, तर मी म्हणेल अशा ऑप्शनल पासून एक कोर्सभर अंतर ठेवा. त्याला इथून कोपऱ्या बसून मला बाबा रे तू तिथंच थांब, खूप माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडतो, परंतु तुझा लेंथ पाहता मला तू झेपणार नाहीये, तू तिथंच थांब. आपण काय करूया, तर कसं आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी जे म्हणतो ना आपण, की मग हेच आहे यशाचं गमक, हेच आहे की स्मार्ट स्ट्रॅटेजी मध्ये याच गोष्टी येतात, की ऑप्शनल निवडताना देखील बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. मग इथून तुमची तयारी होते ती तुमच्या ऑप्शनलचा जो काही ड्युरेशन असेल तो ड्युरेशन आपल्याला फिक्स करावं लागेल, त्याचं एक स्पेसिफिक टाइम टेबल करावं लागेल. कारण तुमच्या यशामध्ये मग ते युपीएससी असो की एमपीएससी असो, ऑप्शनल हा खूप मेजर रोल प्ले करतो, हे लक्षात घ्या. कारण ऑप्शनल हा आपला 500 मार्क्स साठी असतो, 500 गुणांसाठी असतो. सो जेवढा स्कोर तुम्हाला त्याच्यामध्ये करता येईल तेवढा स्कोर तुमचा रँक हा वाढवत घेऊन जात असतो. So optional, it is very important part of this exam. Okay, so हे इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट 7 ते 9 महिने मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पूर्व परीक्षा वगैरे फोकस करायचं, कारण ऑलरेडी इथं बऱ्याच गोष्टी तुम्ही करत आलेल्या असतात. आता हे एक वर्षभराचं नियोजन असतं. याच्यामध्ये हे डेट्स किंवा हे मंथ्स हे असेच राहतील असं नाहीये, पण एक ओव्हरऑल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, जसं ते इन्शुरन्सच्या जाहिरातीमध्ये ह्याच्यामध्ये असतं, तुम्ही म्हणाल मग सर हे टाइम टेबल कशाला दिलं, तुम्हाला कळत नाही का? त्याचा असं आहे की सर्वच गोष्टी अशा पद्धतीने होत नाहीत, कारण जे काही आयोगाचं शेड्यूल असतं त्या शेड्यूलला आपल्याला फॉलो करावं लागतं आणि त्या पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी ही तयार करावी लागते. सो त्यामुळं इथं तुम्हाला आणखीन गॅप मिळत असेल तर तो गॅप आपल्याला काय करायचा आहे, अदर सब्जेक्ट जे आहेत आपले मेन्सचे त्यांना ऍड करून तो गॅप फिल करायचा असतो. सो त्याच्यामुळे मी म्हणतोय की हे असं होईल असंच नाही, याच्यामध्ये थोडंफार चेंज होऊ शकतं, पण एक जनरल आपण म्हणतो. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की आता प्रत्येकालाच एवढा वेळ जो मी म्हणतोय 4-5 तासाचा तो मिळेल असंही होत नाही. काहींना 6 तासाचा वेळ मिळू शकेल, काहींना 3 तासाचा वेळ मिळू शकेल. सो त्या पद्धतीने मग ह्या स्ट्रॅटेजी चेंज होत जातात. साधारणपणे आपण याला 1 वर्षाचं जरी गणित म्हणत असलो तर हे 1 वर्षाचं गणित 1 ते 2 वर्षाच्या गणितामध्ये फिट करून ठेवायचं. नाहीतर असंही मनाला कुठेतरी आशा दाखवायची नाही, कारण आशा ही निराशेची मोठी बहीण असते, हे पण इथे लक्षात ठेवा. काय होतं माहितीये का, आपण आशा लावून येतो की नाही आम्हाला हे सांगितलंय, नाही आम्ही अशा पद्धतीने करू, 1 वर्षामध्ये आमच्या सर्व गोष्टी कव्हर होतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही परीक्षा देऊ आणि त्याच्यानंतर मग आमचंच यश असणार आहे, सगळीकडे आमचेच बॅनर लागणार आहेत, अमुक यांच्या सुपुत्रांचं ह्याच्यामध्ये सिलेक्शन त्याच्यामध्ये सिलेक्शन, असं तसं स्वप्न बघत बसतो. रियालिटी मध्ये आल्यानंतर कळतं की अरे आपण कुठेतरी मागं पडायला लागलोय. पण ते स्वप्न पाहिलेलं ते तुम्हाला रोज सकाळी संध्याकाळ दुपार रात्र जे काही असेल त्यावेळी दिसत राहतं आणि पूर्व परीक्षा दिली की मग कळतं की अरे आपण इथंच पत्त्यागुल झालेले आहेत आपल्या. सो आपण जे काम करतोय त्याच्यावरती फोकस करा, त्याचं मूल्यमापन करा आणि ते मूल्यमापन केल्यानंतर तुम्हालाच कळेल की अरे हा मला आणखीन याच्यामध्ये ऍडिशन करण्याची गरज आहे, मला आणखीन काही गोष्टी याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. कारण सक्सेस मिळवण्यासाठी एक
मॅप म्हणजे आपण रोड मॅप जो बनतो तसा एक हे आहे, क्रायटेरिया आहे, त्याच्या पुढे जायचंय आणि देन आफ्टर मग तुमचं सिलेक्शन, तुमचं स्वप्न आणि तुमच्या इतर गोष्टी असतील. पण रियालिटी वरती जगायचं आहे हे इथं लक्षात ठेवा. दिवा स्वप्न जे म्हणतो ना, दिवसा बघणारे स्वप्न, तशापासून दूर राहायचं आहे रियालिटी वरती. आणि तुम्हाला ऑलरेडी हे जाणीव आहे चांगल्या पद्धतीने, पण याला कदाचित तुम्ही भरकडू शकता. म्हणून हे तुम्हाला आताच वॉर्न करतोय की हे काही थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं वेळेचं. ओके, टाइम पिरियडचं थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आणि तुम्ही स्वतःला सांगून ठेवा की बाबा रे, ही काही परीक्षा लगेच होण्यासारखी नाहीये. खरं सांगतो, रियालिटी सांगतो. दुसरे तुम्हाला म्हणतील या 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 स्वागत आहे, 1 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही IAS करून टाकू, या या स्वागत आहे, 1 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही डेप्युटी कलेक्टर करून टाकू. तसं नाही. ते 1 वर्षामध्ये म्हणणारे, त्यांचा तुम्हाला उद्देश माहितीच असेल. इथं रियालिटीज दाखवून तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या समोर सांगून तुम्हाला सर्व गोष्टींची जाणीव करून देऊन मगच पुढची तयारी करायची. अन्यथा मग 1 वर्षवाल्यांकडे जायचं आणि परत मग विचार करायचा की वेळ पण गेला, पैसा पण गेला, आउटपुट काय? 0. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग पुढचा जर विचार केला तर मग त्यानंतर तुमचं मुख्य परीक्षा, आन्सर रायटिंग, ह्या गोष्टी. सो हे तुम्हाला करायचं आहे. पहिला ज्ञान घ्या, त्याच्यानंतर मग त्या गोष्टींच्या तयारीला सुरुवात करायची आहे. ओके, सो प्रत्येकानुसार आपलं नावातच आहे पर्सनल मेंटोरिंग. तर सो प्रत्येकानुसार आपण काय करतोय, त्यांना त्या त्या गोष्टी तिथं सांगतोय की तुम्ही या वेळेत या गोष्टी करा, अशा अशा पद्धतीने करा, ह्या गोष्टी इथं अशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत. ओके, सो हे इथं लक्षात घ्या. समजतंय की नाही समजत, की डोक्याच्या वरून जात आहे? नेक्स्ट, डेली इंजिन. स्वतःला मशीन म्हणणार नाही, पण आपण पण काही मशीन पेक्षा कमी नाहीये. ओके, फक्त असंच आहे की आपलं नॅचरली फॉर्मेशन झालेलं आहे आणि मशीन ह्या आपण बनवलेल्या आहे. सो आपल्याकडे जो काही 24 तासाचा वेळ आहे, त्या 24 तासाच्या वेळेचं अगदी योग्य काटेकोरपणे नियोजन होणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यावरती एक जबाबदारी आहे. आपण कुठेतरी जॉब करतोय, जॉब करत करत आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. उद्या आणखीन एक सांगतोय, कुठेही करा, पर्सनली करा, म्हणजे तयारी आहे, परीक्षेची तयारी पर्सनली करा, कुणाच्या मार्गदर्शनाखाली करा, कुठल्या क्लासमध्ये जाऊन करा, काही करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हातात असलेला जॉब सोडून देऊन जर तयारी करण्याचा विचार करत असाल तर खबरदार, अजिबात ती गोष्ट करायची नाही आणि अजिबात इकडे यायचं नाही. कारण ते म्हणतात ना, दिलेलं देवानं दिलेलं ताट कधी नाकारायचं नाही. ते आहे ते ठेवायचं, ते ठेवून ते सांभाळून ह्या गोष्टी करायच्या. ओके, सो लक्षात ठेवा. आवाज चढवून सांगितलं त्याचं कारण हेच आहे की मित्रांनो, रिस्क घ्यायची नाही. जे काही असेल ते हसत खेळत उठत बसत तयारी करायची. सो म्हणून म्हणतोय की जे दिवसाचं नियोजन आहे तुमचं, ते अशाच पद्धतीने करायचं. बऱ्याच लोकांनी अशा चुका केलेल्या आहेत, त्यांना आज पश्चाताप होतो. पण पश्चाताप करून गेलेली वेळ, गेलेले दिवस, ती गेलेली नोकरी, गेलेला जॉब परत मिळत नाही. ओके, सो त्यामुळे त्या रिस्क घ्यायची नाही, ती गोष्ट करायची नाही. ओके, आता इथं लक्षात घ्या, जे काही तुमचे 24 तास आहेत, त्या 24 तासाच्या दिवसाला सुरुवात कधी होणार आहे? सकाळी 5 वाजता. 5 AM ला उठलात, 7:30 पर्यंत जो काही अभ्यास आहे, जे काही तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे ते तिथं करा. 5 ते 7:30, 5, 6, 7, 7:30, म्हणजे इथं तुमचे 2.5 तास काय होतात? मिळतात. 2.5 तास तुम्ही इथून घेतले. त्याच्यानंतर मग तुम्ही गेलात ऑफिसला. ऑफिस 7:30 नंतर तुमचं जे काही डेली वर्क आहे ते करून घ्या. छोटं मोठं घरातलं आवरणं सावरणं सर्व गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तुम्ही 9 ते संध्याकाळी 6 इथं काय करायचंय? पॅसिव्ह लर्निंग. पॅसिव्ह लर्निंग म्हणजे काय? ऑफिसला जाताय, ट्रॅव्हल करताय, बाईक चालवताय, आपले लेक्चर्स आहेत. काय करा? मोबाईलवरती लावून ठेवा, कानात हेडफोन टाका, चालत राहा. शक्य असेल तर. तीही रिस्कच आहे, पण शक्य असेल तर म्हणतात. नसेल, बसने ट्रॅव्हल करत असाल तर वेल अँड गुड. लोकल असेल, मेट्रो असेल, जसाही वेळ मिळतोय तशा पद्धतीने ते करत चला. दुसरं म्हणजे दुपारी जेवणाचा वेळ असतो. जेवणाच्या वेळा जेवण झाल्यानंतर मग आपल्याला सवय आहे आजपर्यंत शतपावली मग मारतो आपण. शतपावलीच्या नावाखाली बाहेर जातो, 15-20 मिनिटं, अर्धा तास, कधी 1 तास अशा फेऱ्या मारत राहतो. सो तो वेळ जो आहे तो काय करा? पेपर रिडिंग असेल,
म्हणजे पेपर वाचणं वगैरे हे ते त्या गोष्टींसाठी द्या, म्हणजे त्या वेळेचा उपयोग होऊन जाईल. ठीक आहे. मध्येच कुठं गॅप मिळत असेल, काही कामासाठी थांबावं लागलं, पटकन लगेच काहीतरी वाचून घ्या. काही शॉर्ट नोट्स, काही गोष्टी आपल्या सोबत नेहमी ठेवत चला. कारण काय कधी कधी वेळ मिळू शकतो, तर त्या कधी कधी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचा. आणि एक गोष्टी लक्षात घ्या, अशा पद्धतीने जो अभ्यास केलेला असतो ना, तो चोरून चोरून केलेल्या गोष्टी मधला जो आनंद असतो, तो आनंद आणि ते आनंदामुळे त्या गोष्टी सहज लक्षात राहतात. सो अशा गोष्टी करत चला. ओके. किंवा मग करंट अफेअर्स असेल किंवा इतर गोष्टी असतील, युट्यूब वरती जाता, युट्यूब वरती कुठेतरी आपलं मग काहीतरी चालू असतं, काहीतरी ज्याच्या त्याच्या आवडीनिवडी वेगळे जातात. परंतु त्यावरतीही करंट अफेअर्स असतील किंवा इतर चर्चेत मुद्दे असतील, जगामध्ये ज्या चाललेल्या घडामोडी असतील, याच्यावरती लक्ष द्या. त्या गोष्टी समजून घ्या की एक्झॅक्टली हे काय आहे काय नाही. ते म्हणतो ना आपण की कुठल्याही बातमीला दोन अंग असतात. जसं आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांचं जे काही युद्ध सुरू आहे, ते नुसतं वर पाहता युद्ध म्हणता येत नाही. त्याच्या पाठीमागं भविष्य दडलेलं आहे. त्या युद्धावरती अनेक देशांच्या कित्येक तरी म्हणजे अनेक देश अवलंबून आहेत. त्यांचं जे काही अर्थकारण, तिथला विकास, तिथल्या लोकांच्या गरजा वगैरे ह्या तिथं अवलंबून आहेत. जसं भारतामध्ये आता कंडिशन आली आहे की परत एकदा चुलीकडे चला, परत एकदा अश्मयुगाकडे चला, अशी परिस्थिती भारतामध्ये आपण अनुभवतोय. सो हे जे होणारे इफेक्ट आहेत, त्याचे जे होणारे परिणाम आहेत, ह्या बाबी कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल की अरे तोच इराण, युरोप असेल, चीन असेल किंवा इतर काही छोटे मोठे देश आहेत, या देशांना त्याच होर्मुजच्या खाडी म्हणजे पासमधून किंवा त्या खाडीमधून त्यांचे ऑइल टँकर हे गोष्टी घेऊन जाण्यासाठी हे करतोय. मग भारताचं चुकलं काय? भारताने काय घोडं मारलंय का? सो मग याचं कारण काय आहे ते समजून घ्या. भारत हा अमेरिकेच्या खूप जवळ आहे, इस्रायलच्या खूप जवळ आहे. युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच भारताच्या आपल्या माननीय पंतप्रधानांनी इस्रायलला व्हिजिट केलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच हे युद्ध सुरू झालं. सो याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय का, याही गोष्टीचा विचार करा. कारण हे मुद्दे आपल्याला मुख्य परीक्षेसाठी अभ्यासाला आहेत. सो अशा पद्धतीने मग ह्या गोष्टी तुम्ही नुसतं ते सायरन वाजवलेल्या न्यूज बघितल्या किंवा कोण कुणावरती अटॅक करतोय ते काहीतरी वाजतंय असल्या न्यूज बघून काही उपयोग नाही. अनालिटिक असणाऱ्या न्यूज बघा. ओके. सो हे झालं मग तुमचं सकाळी 9 ते 6 पर्यंतचं नियोजन. मग 6ला लगेच येऊन अभ्यासाला बसायचं नाही. थोडा वेळ असतो ना आपल्याला, पण घरातले काही काम आहेत, घरातले काही जबाबदारी आहेत. मग 6 ते 9 पर्यंतचा कालावधी हा त्या गोष्टींसाठी आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला 8 ते 10 हा तुमचा वेळ असेल तो अभ्यासाचा. पण काय होतं, एवढ्या दिवसभरामध्ये 5ला उठल्यानंतर संध्याकाळचे 9 वाजेपर्यंत जो काही किंवा 8 वाजेपर्यंत जो काही वेळ आहे तुमचा, 9 म्हणा किंवा 8 म्हणा, हे असं दिले म्हणून असं झालं पाहिजे असा 8 तास धरू नका. कदाचित तुम्हाला 9 वाजतील. सो 9, 9:30 वाजतील, व्हॉटेव्हर जे काही असेल ते. सो त्या वेळेपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही कुठेतरी आता काय थकलेले आहात, पण एवढेही थकलेले नाहीयेत की डायरेक्ट आता पांघरून घेऊन झोपायचीच वेळ आली आहे. नाही, आणखीन ही थोडीशी कुठेतरी एनर्जी बाकी आहे. सो एनर्जी ती युज करा. मग त्यामध्ये काय करा, दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही केलेल्या गोष्टी आहेत, जो काही वाचलेला अभ्यासलेला भाग आहे, त्याच्यावरती आधारित असणारे एमसीक्यूज असतील किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील, ते प्रॅक्टिस क्वेश्चन वाचा, सॉल्व्ह करा, ह्या गोष्टी करून घ्या. जेणेकरून काय, तो दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही वाचल्या, अभ्यासल्या, पाहिल्या, त्या आणखीन रिव्हिजन होईल त्याची, त्या चांगल्या मेमराईज होतील, चांगल्या लक्षात राहतील. सो तो तिथे तुमचा प्लस पॉइंट ठरतो. ओके. आणि देन मग तुमचं दिवसभरात जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 ते 5 तास तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि ते 4 ते 5 तास हे तुमचे क्वालिटी असतील. ते म्हणतात ना, थोडंच करा पण चांगलं करा. ओके. सो तो मूलमंत्र लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, तुमची इथं सातत्य खूप गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं होतं, म्हणजे ते रेग्युलर अभ्यास करणारे असो किंवा असे जॉब करत करत पॅरलली अभ्यास करणारे असो, सुरुवात ही खूप चांगली असते. अगदी सुरुवातीला वेगाने पळताना आपण पाहतो, बरोबर. पण नंतर काय होतं, नंतर अचानक थकल्यासारखं एखादं झाड बघून त्या झाडाखाली निवांत बसावं असं वाटतं. ते होतं कशामुळं, तर त्या रेसचा अंदाज न आल्यामुळं. दुसरं म्हणजे की त्यांना असं वाटतं की सुरुवात जेवढी वेगवान असेल तेवढ्याच वेगांमध्ये आपण शेवट करू शकतो, ती रेस जिंकू शकतो. तसं नाहीये. ही आपली मॅरेथॉन आहे, 42 किलोमीटरची मॅरेथॉन आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, मॅरेथॉनचे जिंकणारे विनर जे असतात ते सुरुवातीला
सर्वात मागे दिसतात तुम्हाला. कारण का? त्यांना माहितीये की मला 42 किलोमीटर धावायचं आणि 42 किलोमीटर नॉट अ जोक. ओके, हे जे असे ऐरे गैरे नत्तू खैरे यांना काय वाटतं, सुरुवातीला पळाले पळाले वेगात पळाले म्हणजे आपण 42 किलोमीटर करू शकतो, असं नाहीये. ते 1-2 किलोमीटर मध्येच आउट होतात. सो आपला अप्रोच काय पाहिजे, तर सातत्याचा अप्रोच पाहिजे. आपला पल्ला दीर्घ आहे हे स्वतःला पहिला सांगितलं पाहिजे. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळं इथं सातत्य खूप गरजेचं आहे. कंटिन्युअसली तुम्हाला धावत राहायचंय, करत राहायचंय. ओके, उदाहरणासाठी सांगितलं, नाही तर धावतंय म्हणजे रोज उठून पळायला पण जायचंय, पळायला पण जायचं, त्याही गोष्टी सांगणार आहे, कारण तेही महत्वाचंच आहे. पण हे रेस जी आहे ही लॉंग टर्मची रेस आहे, इतरांसारखी आपली शॉर्ट टर्मची नाहीये. सो ह्या गोष्टीही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन. नेक्स्ट पॉइंट, वीकेंड मल्टीप्लायर. सुट्टीच्या दिवसाचा शस्त्रासारखा वापर करणं. नुकतंच भारताने T20चं विजेतेपद पटकावलेलं आहे. ओके, आता त्याच्यामध्ये घडली अशी घटना नाही असं नाही, पण तुम्ही ते ओव्हरऑल क्रिकेटचे मॅचेस पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीच्या काही याच्यामध्ये जर ते फटकेबाजी सोडली तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्याही टीमचे तुम्ही पाहिले असेल की फटकेबाजी कशा पद्धतीने केली जाते. ओके, म्हणजे शेवटचे 2-3 ओव्हर हे जास्त रन येतात म्हणजे येतातच, आलेलेच आहेत. अपवादात्मक काही मॅचेस मध्ये आलेले नाहीये, परंतु मोस्ट ऑफ ते झालेलंच असतं. किंवा कधी कधी असं होतं बघा की दिवसभरामध्ये काम चालू आहे, पण नंतर जसं जसं आता तुमच्या भाषेतून, आता जॉब करणारे आपण जॉब करतोय, दिवसभराचं काम चालूच आहे, रेंगाळत हसत खेळत उठत पडत झोपत काम सुरूच आहे. पण जसं जसं 5 वाजायला लागले किंवा 6 वाजायला लागले, जसं तुमच्या ऑफिस सुटायचं टायमिंग असेल तसं तुम्हाला टेन्शन येतं, अरे चला 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 पटकन 6च्या आत हे संपवलं म्हणजे 6ला मला निघता येईल. बरोबर आहे. सो त्यावेळी कसं आपण अग्रेसिव्हली त्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. सो मग अशाच पद्धतीने तुम्हाला एक इथं काय मिळतंय, बोनस मिळतोय. सॅटरडे, आता काहींचा असेल सॅटरडे ऑफ असेल, संडे ऑफ असेल, किंवा काहींचं असंही असेल की फक्त संडे ऑफ मिळतोय, किंवा काहींना संडेला हाफ डे असेल, वॉट एव्हर जसं काही असेल, किंवा एखादी सुट्टी आली मध्ये, काहीतरी कुठला तरी सण आला किंवा काहीतरी आलं. सो मग त्यावेळी त्या गोष्टी कशा आहेत, तर एखाद्या मल्टीप्लायर सारखं ते आपल्याला युज करायचे आहेत. मग थोडासा तिथं असाही फील घ्या की दिवसभर अभ्यास केल्यानंतर कसं असतं, किंवा दिवसभराच्या अभ्यासाचं तुम्ही नियोजन करून ठेवा की मला, भले मी म्हणणार नाही की सकाळी 9ला तुम्ही अभ्यासाला बसा आणि मग संध्याकाळी 6ला सुटा, असंही नाहीये, कारण तेवढे आपल्याकडे सवयी नाहीये त्या गोष्टींची. पण किमान त्या 9 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही किमान 5-6 तास तरी तुमचा एक्स्ट्राचा अभ्यास झाला पाहिजे. हे थोडंसं करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय आहे, तो अभ्यास हळूहळू हळूहळू कुठेतरी कमी कमी होत जातो, कुठे कुठेतरी आपण त्या गोष्टी पार पाडतोय असंही आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागतो. ओके, म्हणून आपण इथे असं केलं की सोमवार ते शुक्रवार आपण काय करतोय, मेंटेनन्स मोड मध्ये असतोय. म्हणजे काय, ज्या काही आपल्या डेली चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या मेंटेन करतोय, त्या आपण पुढे 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 टप्प्याटप्प्याने घेऊन जातोय. पण मध्येच मग आपल्याला त्या T20 सारखा शेवटचा जो काही पॉवर प्ले आहे किंवा सुरुवातीचा जो पॉवर प्ले आहे त्यानुसार मग काय करायचं, आपल्याला टर्बो मोड मध्ये जायचं आणि तिथं चांगली फटकेबाजी करायचं आणि आठवड्याचं टार्गेट आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करून टाकायचं. याच्यामध्ये परत जर एखादी एक्स्ट्रा मल्टिप्लाय करू शकता या गोष्टींना, सो तेही इथं आपण करू शकतो. ओके, मग सुट्टीचं 8-10 तासाचं किमान तुम्हाला नियोजन करायचं आहे. मग इथं तुमचं ऑप्शनल झाला असेल तरी एक वेळेस परत रिवाइज करून घ्यायचा आहे, कारण तो आपल्यासाठी गेम चेंजर असणार आहे. त्यानंतर आठवडाभराच्या चालू घडामोडीचं जे काही अभ्यास केलाय त्याचे एकत्रीकरण करणं असेल, त्याचे नोट्स बनवून ठेवणं असेल, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट करणं असेल, सो त्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर फुल लेंथच्या मॉक टेस्ट असतील तर त्या मॉक टेस्ट देणं असेल, किंवा दिले असतील तर त्याचं विश्लेषण करणं असेल, सो ह्या गोष्टी इथे तुम्ही करू शकता. त्यानंतर आठवडाभर वाचलेल्या सर्व विषयांची एक मेगा रिव्हिजन पण तुम्ही करू शकता की मी आठवड्यामध्ये काय काय वाचलेलं आहे, काय काय गोष्टी मी केलेल्या आहेत, सो त्या परत एकदा ओव्हरलुक करून घ्या. तुम्हाला म्हणजे त्या परत एकदा आठवायला लागतील आणि ते आठवणं म्हणजेच आपलं काय रिव्हिजन आहे थोडक्यामध्ये. सो अशा पद्धतीने या सुट्टींच्या दिवसाचं तुम्ही नियोजन करू शकता, जो तुमच्यासाठी टर्बो चार्ज असणारा, टर्बो बूस्ट असणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर मग पुढे तुमचे जे स्मार्ट डिजिटल टूल किट आहेत त्याचा कसा वापर करायचा तो लक्षात घ्यायचा. आता तुम्ही प्रवासात आहेत आणि ऑफिसच्या वेळेमध्ये आहात, तर मग तिथं तुम्ही काय करा, तुमचा
मोबाईल जो आहे त्यालाच मास्तर बनवा, त्याला शिक्षक बनवा. ओके, आम्ही तुमच्या मोबाईल मध्ये येऊन बसतो, म्हणजे येऊन बसतो म्हणजे की आपले लेक्चर्स असतात. सो त्यामुळे त्या याने म्हणतोय मी. तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय आमच्या मोबाईल मध्ये येऊन बसणार, तसं नाही. सो तुम्ही आता सॉरी, असे जोक तुमच्या समोर करणं चुकीचं आहे, कारण तुम्ही आता थोडेसे प्रगल्भ आहात. ओके, इट्स ओके, चलो. सो मग तिथं तुम्हाला काय करायचंय, आता काही गोष्टी तुम्ही वाचू शकता मोबाईलवरती, जसं की आता माहिती आहे म्हणजे चालू घडामोडी असेल, मग त्यासाठी तुम्ही पीआयबीच्या न्यूज असतील, शॉर्ट्स, इन शॉर्ट्स म्हणजे इन शॉर्ट्स म्हणून एक ऍप आहे, म्हणजे ज्या की मोठ्या बातम्या अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला तिथं जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच फक्त तिथं सांगितलेले असतात. ओके, नाहीतर इन शॉर्ट म्हणल्यानंतर तुम्ही लगेच इंस्टाग्राम ओपन करून तिथले शॉर्ट बघत बसाल, तसं नाहीये. इन शॉर्ट नावाचं एक ऍप आहे जे न्यूज काय करतं, शॉर्ट पद्धतीने तुम्हाला तिथं कव्हर करून देतं. मग डेली हंट असेल, पण मी म्हणेल डेली हंट मोस्टली नकोच. इनशॉर्ट आणि पीआयबी, खास करून पीआयबी आणि इनशॉर्ट एवढे दोन वरतीच फोकस करा. त्याच्यानंतर मग सरकारी योजना असतील, मग त्या अशा काही म्हणजे माहिती असेल, सो अशा बाबी वाचत चला त्या मिळणाऱ्या वेळेमध्ये वगैरे असं. त्यानंतर मग टेस्ट द्या, आपल्या टेस्ट असतात ऑनलाईन वगैरे, अशाही पद्धतीने आपण ते करू शकतो. सो त्या गोष्टी तशा करा. ओके, त्यानंतर दुसरं एक महत्वाचं आणखीन एक हे की पोमोडोरो नावाचं एक तंत्र आहे. पोमोडोरो म्हणजे काय तर शास्त्रज्ञच नाव आहे, त्यांनी एक टेक्निक डेव्हलप केली होती आणि त्याला ते नाव दिलं पोमोडोरो. पोमोडोरो काय करतं, तुम्हाला 25 मिनिटाचे छोटे छोटे लॅप तयार करायला सांगतो. त्या छोट्या 25 मिनिटाच्या लॅप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे जे काही डिजिटल वापराचे ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतात किंवा आतापर्यंत करत आलेले आहेत, अशा गोष्टींपासून तुम्ही झटकन लगेच तुम्हाला बाजूला व्हायचं नाहीये. तुम्हाला हळूहळू 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 ते बाजूला होण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो तुम्ही त्या गोष्टींचा अवलंब करा, म्हणजे छोटे 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 टाइम पिरियड द्या, की 10 मिनिटं मोबाईल नाही बघणार, 25 मिनिटं नाही बघणार. म्हणजे हा 25 मिनिटाचाच लॅप असतो खरा तर हा. मग तो 25 मिनिटाचा लॅप तुम्ही हळूहळू वाढवत घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टींपासून तुम्ही लांब जाल आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमची एकाग्रता वाढेल. एखाद्या गोष्टीवरती फोकस करणं, त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन झालेलं पाहायला मिळेल. सो ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट, माहितीचा अतिरेक टाळा आणि क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यावरती थोडस गणित हे करा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे नाही, माझ्याकडे एकच पुस्तक आहे, क्वालिटीचं एकच पुस्तक आहे, भूगोलाचं एकच पुस्तक आहे, विज्ञानाचं, अशा बऱ्याच वेळा होतं आणि माझ्या दुसऱ्यांकडे मी बघतोय त्यांच्याकडे भली 4-4, 5-5 पुस्तकं आहेत. मित्रांनो, एक जर गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर सर्वांमध्ये 99% डेटा हा सेम असतो. ओके, सो आपला एकच रेफरन्स हा त्या 4-5 पुस्तकांच्या बरोबरीचा आहे, तोडीचा आहे, हे पहिला स्वतःला सांगा. आणि एकच पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने वाचा, खूप चांगल्या पद्धतीने त्याला समजून घ्या, वारंवार त्याला वाचा, 10 वेळेस त्याला वाचा, पण ते एकच पुस्तक वाचा. मल्टिपल सोर्सेस घेऊन त्याला वाचण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही आणखीन गोंधळामध्ये पडाल. ओके, सो हाच पहिला इथं मुद्दा सांगितलेला आहे की बाबा नो, काय करा, रिसोर्सेस हे मिनिमाइज करा किंवा लिमिटेड ठेवा. एकच पुस्तक एका विषयासाठी करा. ठीक आहे, सो ह्या गोष्टीचा पहिला हे करा. त्यानंतर टेलिग्रामवरील प्रत्येक पीडीएफ डाउनलोड करण्याचा मोह टाळा. प्रत्येक आता काय होतं, स्पर्धा परीक्षा करतो म्हणजे हे इकडचं चॅनल, तिकडचं चॅनल, ह्याचं चॅनल, त्याचं चॅनल, टेलिग्रामवरती चॅनल जॉईन करतो. तिथं मग ते आता करतात, नाही असं नाही, तेही चांगलं काम करतात. मग ते कुठल्या तरी नोट्स, कुठल्या तरी शॉर्ट गोष्टी असं तसं काहीतरी त्यावरती टाकत राहतात. मग काय होतं, आपण तेही डाउनलोड करतो, हेही डाउनलोड करतो, वाचत तर काही नाही. आणि जर वाचायला बसलो, काहीतरी करायला बसलो तर मग गोंधळाचीच परिस्थिती अधिक वाढत जाते. सो अशा गोष्टींपासून लांब राहा. 1-2-4 फक्त महत्वाचे चॅनल जॉईन करून ठेवा, जिथे तुम्हाला डेलीचे अपडेट्स वगैरे मिळत राहतील. फापड बसारा करू नका. ते म्हणतात ना, डस्टबिन स्वतःपाशी जमा करू नका. हे टेलिग्राम वरती चॅनल जॉईन करणं म्हणजे एक प्रकारे ते डस्टबिनच आहे. तर त्याच्यावरून काहीही आउटपुट नाहीये, काही फायदा होत नाही, हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर मर्यादित संदर्भ, प्रत्येक विषयासाठी फक्त एक बेसिक बुक आणि एक चालू घडामोडीचं मासिक, म्हणजे त्याचं कनेक्शन पुढे ते तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने ते कनेक्शन जोडून दिलं जातं. ओके, आणि आणखीन एक इथं सर्वात महत्वाचं वाक्य बघा, नोकरी करणाऱ्यांचा सर्वात मोठा शत्रू वेळेचा अभाव नसून चुकीच्या साहित्यांचा ढिगारा हा आहे. पैसा आहे,
सर्व काही गोष्टी आहेत. वाटतंय मार्केटमध्ये उगाच चूल माजलेली असते. जाऊन एक काय करायचं मार्केटमध्ये जाऊन फिरायचं. हा युपीएससीचं द्या बरं पुस्तक. थोडस प्राऊड फील होतं. मी युपीएससी करतोय. पैशाची कमी नाहीये. युपीएससीचं काय आलं का नवीन, हा दुकानदार आणून टाकतो 4-5. मग लगेच हे एक द्या, ते एक द्या, हे एक घ्या, ते एक घ्या. तुझ्याकडे वेळ आहे का? नाही. एवढं वाचणार आहे का? नाही. कशाला घेतलं? काय गरज आहे? एकच घे, चांगलं घे. तेच 1000 वेळेस वाच. दुसरीकडे जाऊ नको. हे लक्षात ठेव. म्हणून काय आहे, चुकीच्या साहित्याचा ढिगारा लावू नका. घरामध्ये ढीगभर पुस्तकं लावलेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही 100% यश मिळवणार आहे. घरामध्ये तुमच्या 8-10 पुस्तकं ठेवा. ते 8-10 पुस्तकं तुम्हाला यश मिळवून देणार आहे. सो ते लक्षात ठेवा. मी म्हणत नाही की तुमच्याकडे पैसा हे ते अशा काही गोष्टी नाहीयेत. त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे. त्याला पहिला उजळणी, सराव ज्याला आपण म्हणतो. उजळणी किंवा सराव. ओके. सो त्याच्यावरती लक्ष द्या. आता केवळ वाचन करणं म्हणजेच अभ्यास नव्हे. ओके. आता हा जो बॅलन्स आहे ना, तो बॅलन्स करायचा तुम्हाला. हे इकडून तिकडं, तिकडून इकडं हे वाचत जायचं आहे. ओके. ह्या गोष्टी करायच्या. पहिलं म्हणजे स्टेप 1 अभ्यास करा. स्टेप 2 मॉक टेस्ट. त्याच्यानंतर चुकांचं विश्लेषण स्टेप 3 आणि स्टेप 4 मध्ये तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत. नुसतं वाचतोय वाचतोय वाचतोय, अरे पण काय वाचतोय, किती वाचतोय, कसा वाचतोय, लक्षात राहतंय का, तुला समजतंय का, हे देखील तेवढं महत्वाचं. त्यासाठी मग टेस्ट द्या, स्वतःला ओळखा, मल्टिपल आपले जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करा, जे पीवायक्यू आहेत ते वाचा, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो अशा पद्धतीने मग स्वतःला तुम्ही टेस्ट करू शकता. त्यात काही चुका होत असतील तर ते चुका समजून घ्या. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सुधारणा करा. कारण हे सायकल होणं खूप गरजेचं आहे. अन्यथा नाहीतर तुम्ही काय होईल, तुम्ही वाचताय वाचताय वाचत राहताय. एक वेळ अशी येते की वाचून वाचून सगळं झालेलं असतं. म्हणजे अक्षरशः कुठल्या पेज नंबर वरती कुठला कंटेंट आहे, कुठला मुद्दा आहे इथपर्यंत तुम्ही मास्टर झालेले असतात. पण त्याच विषयावरती किंवा त्याच मुद्द्यावरती उत्तर लिहायला सांगितलं की मग मात्र काय होतं, टेन्शन यायला लागतं की अरे काय करतोय मी. सो तसं व्हायला नको. म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला स्वतःला टेस्ट करणं गरजेचं आहे. मी तयारी करतोय ते माझ्या लक्षात राहतं का, बऱ्याच गोष्टी मला समजतात का, सो ते देखील करणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्हाला पीवायक्यू म्हणजेच आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जे आहेत ते पहिल्या दिवसापासून वाचणं गरजेचं आहे. ओके. याच्यातून तुम्हाला आयडिया मिळते की आयोगाला एक्झॅक्टली तुमच्याकडून काय अपेक्षित आहे आणि तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. ओके. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळं ह्या स्टेप्सना फॉलो करा मित्रांनो. त्याच्यानंतर बर्नआउट प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य. आता होतं काय माहितीये का, ह्याच्यामध्ये आल्यानंतर आपलं ना वेळेचं म्हणजे वेळ पूर्णपणे हे झालेली आहे, बिझी झालेली. म्हणजे आपण पूर्णपणे बिझी झालो, वेळ बिझी नाही, आपण पूर्णपणे बिझी झालेलो आहोत असं म्हटलं तरी चालेल. कारण काही दिवसभरामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काही आपण टार्गेट ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळी आपण काही ना काही गोष्टी करत राहतो. सो आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य खूप महत्वाचं ठरतं. तुम्ही कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी करताय आणि तुमचं मानसिकता, शारीरिक म्हणजे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे देखील तेवढं सुदृढ असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं मग ते खूप ताण वाढला, ऑफिसचं काम आहे, इकडचं काम आहे, ह्या गोष्टी आहे, अभ्यास आहे, सर्व गोष्टी, घरातलं काम आहे, या सर्व बाबी सांभाळत सांभाळत काय होतं मग तुमची मानसिकता ढासळायला लागते. तुमचं मानसिक आरोग्य बिघडून जातं, तुमचं शारीरिक आरोग्य बिघडून जातं आणि याचा परिणाम असा होतो की मग परत अभ्यासामध्ये ते सातत्य राहत नाही. मग परत त्यासाठी परत टेन्शन येतं. त्या टेन्शनमुळे परत आणखीन त्या गोष्टी बिघडायला लागतात. सो हे संतुलन राखणं देखील खूप गरजेचं आहे. आणि याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 7 तासाची तुमची झोप. ही झोप झालीच पाहिजे. झोपेसोबत तडजोड कधीही करायची नाही. कुठल्याही महान वाक्याला भुलायचं नाही. कोण तर म्हणतं की XYZ नावाचा व्यक्ती फक्त 4 तासच झोपतो आणि 18 तास काम करतो. सो असं काही स्टंट मारायला जायचं नाही. ओके. सो ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डेलीच्या रुटीन मध्ये 30 मिनिटं हे स्वतःच्या शरीरासाठी द्यायचं. मग त्याच्यामध्ये एक्सरसाइज करणं असेल किंवा मोकळ्या हवेमध्ये फिरणं असेल, सो ह्या गोष्टी देखील करणं गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबरीने
कुटुंबासोबत वेळ घालवणं पण गरजेचं आहे. कारण आफ्टर ऑल तुमचं जे काही आलेला स्ट्रेस आहे किंवा जे काही तुमचं डोक्यावर आलेला ताण आहे तो रिलीज होण्यासाठी, त्याच्यातून तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी तुमचे फॅमिली मेंबर असतील किंवा मित्र असतील यांच्यासोबत थोडासा वेळ घालवणं पण गरजेचं आहे. सो त्यांना पण थोडासा वेळ द्या. त्यातून तुम्हाला एनर्जी मिळेल, एनर्जी बूस्ट होईल. ओके. आणि परत मग तुम्हाला या गोष्टी, आपलं जे आतापर्यंतचं रुटीन पाहिलं ते रुटीन फॉलो करायला तुम्हाला नव्याने ऊर्जा मिळेल. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर आपण पळतोय 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 दमलोय आणि परत झोपलोय, तोपर्यंत कासव पुढे निघून गेलेला असेल. तुम्ही ससा होऊन पण मग काही उपयोग होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता इथं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही डूज अँड काही डोंट्स आहेत. म्हणजे काय करावं आणि काय टाळावं. पहिला हे करायचंय आपल्याला. पहिला काय करायचंय, पोमोडोरो तंत्राचा वापर करून 25 मिनिटाचा सत्रात अभ्यास करायचा आहे. सुरुवातीलाच ढीगभर, जर म्हणजे ढीगभर म्हणण्यापेक्षा सुरुवातीलाच म्हणाल की मी डायरेक्ट आता 3-3 तास सलग बसण्याचा प्रयत्न करेन, सलग वाचत बसेन, नाही, ते करू नका. तुम्ही काय करा, 25-25 मिनिटाचे लॅब तयार करा. 25 मिनिटं आता टाइम लावून ठेवा. मी 25 मिनिटाला काही बघणार नाही, काही कोणाशी बोलणार नाही, कुठं लक्ष देणार नाही, काही नाही. मग हे 25 मिनिटाचा पहिला सराव करा. हळूहळू हळू हा टाइम पिरियड तुम्ही वाढवत घेऊ जाऊ शकता. त्याच्यानंतर परीक्षेत जास्त वेटेज असलेल्या विषयांना प्राधान्य द्या. आता इथं हे परत चेंज होऊ शकतं. ओके. कुणाला पॉलिटी, कुणाला हिस्ट्री, कुणाला जिओग्राफी, प्रत्येकानुसार ह्या गोष्टी बदलतात. कारण सगळ्यांची मानसिकता सारखी असते असंही नाही. ओके. नेक्स्ट, प्रवासात वाचण्यासाठी स्वतःच्या मायक्रो नोट्स तयार करत चला. मार्केटमधल्या नोट्स, क्लासमधून मिळणाऱ्या नोट्स याच्यावरती अवलंबून राहायचं नाही. स्वतःसाठी आपलं पण कर्तव्य आहे की आपण पण छोट्या छोट्या नोट्स तयार करणं गरजेचं आहे. एक डायरी स्वतःसोबत ठेवा. त्या डायरीमध्ये काही मुद्दे मेन्शन करत चला, लिहून ठेवत चला, जेणेकरून तुम्ही प्रवासात असाल, कुठेही असाल तर तुम्हाला ते वाचता येतं, अभ्यासता येतं. सो ह्या गोष्टी इथं करायच्या आहेत. मग करायचं काय नाहीये, तर ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. काय, पूर्ण वेळ विद्यार्थ्यांचं वेळापत्रक आंधळेपणाने फॉलो करायचं नाही. ते कशा पद्धतीने अभ्यास करतात, म्हणजे जे जॉब करत नाहीत त्यांचं, ते काय करतात, कसं करतात, कशा गोष्टी करतात, त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कारण तुम्ही तिकडे बघाल तर डिस्टर्ब व्हाल. कारण का, त्यांचं जग वेगळं आहे, तुमचं जग वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. सो त्यांच्या वेळापत्रकाकडे पण पाहायचं नाही, त्यांचं वेळापत्रक फॉलो करण्याचा प्रयत्न पण करायचा नाही. त्याच्यानंतर 100% अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याच्या अट्टहासात स्वतःला संपवून घ्यायचं नाही. ओके. कारण का, परीक्षेमध्ये कुठल्याही 100% अभ्यासक्रमावरती कधीच प्रश्न नसतात. प्रश्न हे काही मोजक्याच घटकांवरती असतात. ते आपल्याला ओळखायचं आणि त्याच्यावरतीच काम करायचं आहे. सर्वच अभ्यास करायचा आहे का नाही तेही तुम्हाला परत कळेल. ओके. त्यानंतर समाजापासून पूर्णपणे एकटे पडू नका, समतोल राखा. बऱ्याच लोकांचं असं होतं की मला आता अलिप्त एकांत वासामध्ये जायचंय, मी जोपर्यंत काही करून दाखवू शकत नाही. हे दोन्ही गटांसाठी लागू आहे. जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्यांच्यासाठीही आणि जे पार्ट टाइम म्हणजे जॉब करून अभ्यास करतात त्यांची ही गोष्ट कुणीही करायची नाही. स्वतःला घरच्यांपासून, मित्रांपासून, समाजापासून तोडून घ्यायचं. कुठेतरी एकांत ह्याच्यामध्ये कुठल्या तरी खोपच्यामध्ये, लायब्ररीमध्ये जाऊन बसायचं. कुणाशी काही घेणं नाही, देणं नाही, काही नाही. ह्या गोष्टी तुमची मानसिकता खराब करून टाकतात. तुम्हाला इमोशनली, मेंटली पूर्णपणे तोडतात, कोलॅप्स करतात. शेवटी आपली माणसं असतात. तीच तुमच्या वाईट काळामध्ये मदत करणार आहेत, तीच तुमच्या चांगल्या काळामध्येही तुमच्या सोबत राहणार आहेत. सो त्यांच्यापासून दूर जाऊ नका, त्यांच्या सोबत राहा. आपले आई वडील असतील, बहीण भाऊ असतील, मित्र परिवार असेल, सो यांच्या सोबत नेहमी सोबत राहा. त्यांनाही तुमचा वेळ द्या. स्वतःला एकटे पाडू नका, ह्या गोष्टी करू नका. नाहीतर काही म्हणतात ते काहीतरी करायला गेलो गणपती आणि झाला हनुमान, असं व्हायला नको. सो ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर यशाचं असं एक सुवर्ण समीकरण सांगितलं, गोल्डन इक्वेशन ऑफ द सिलेक्शन. योग्य संदर्भ, दररोजचं 4 तासाचं सातत्य आणि विसंगत गोष्टी व बर्नआउट जो आहे तो त्याच्यातून मायनस करा. आणि देन आफ्टर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तो म्हणजे प्रशासकीय अधिकारी याचा. ओके. सो ह्या गोष्टी ऍडिशन करा आणि तुमचं रिझल्ट मिळेल. इथं सातत्य खूप महत्वाचं आहे. मी सातत्य तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय.
सो सातत्य खूप महत्वाचं आहे. हे सातत्य तुमची प्रेरणा टिकत नाही, सवय टिकत नाही, अशा गोष्टी तुम्हाला करू शकतं. सो ते वेळोवेळी रिवाइज करणं, बूस्ट करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर सोशल मीडिया आणि चुकीच्या लोकांचा वेळखाऊपणा टाळणं हे पण गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात असणारे सर्वच लोक म्हणजे आपल्यासाठी कामाचे असतील, उपयोगीच पडतील असंही नाही. काही लोकांना वेळ खूप असतो, त्यामुळे ते त्यांचा वेळ घालवण्यासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांचा वेळ घालवतात, त्यांचं काम होतं. पण त्यांच्या वेळ घालवण्यामुळे आपला वेळ निघून गेलेला असतो, जो आपण इथं सत्कारणी लावू शकतो. तो अशा लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, तेही लक्षात ठेवा. त्यानंतर व्यावहारिक बुद्धिमत्ता म्हणजे नोकरीतील अनुभव जो तुम्हाला मुलाखतीत वेगळं ठरवतो. काही गोष्टी आहेत तुमच्याकडे प्लस, आता त्याच गोष्टी इथं रिपीट होतील काही. सो ते समजून घ्या की ते तुमच्यासाठी फायदेशीर आहेच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे शक्य आहे हो, नोकरी करत अधिकारी झालेल्या टॉपर्सचं बघा. आता काही लोकांचं तुम्हाला मी थोडेसे रेफरन्स देतो. जसं की आता किरण बीपी, आता यांची युपीएससी ऑल इंडिया रँक जी आहे ती 100 आहे. पूर्वी हे काय करत होते, तर ओरॅकल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होते. ठीक आहे. पण त्यांनी परत जॉब करत करत जॉब सोडला नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल मी पण इंजिनियर आहे, आता मी पण जॉब सोडतो आणि हे करतो. जॉब सोडला नव्हता, जॉब करत करत त्यांनी अभ्यास केला. त्यांची स्ट्रॅटेजी काय होती, कमीत कमी पुस्तक आणि जास्तीत जास्त सराव, ही स्ट्रॅटेजी होती. सो सगळीकडे हेच आहे, काही वेगळं असं नाहीये. नेक्स्ट आहेत बघा प्रिया सिंग चौहान. यांनी 9वी ते 6वी अकाउंटची नोकरी केली. सॉरी 9 ते 6 ची, 9वी ते 6वी नाही, 9 ते 6 ची अकाउंटची, म्हणजे म्हणतो ना 9 to 5, आपण जे कन्सेप्ट आली बघा 9 to 5 जॉब करणारे लोक किंवा 9 to 6 जॉब करणारे लोक. सो अशा पद्धतीने यांनी अकाउंटची एक नोकरी केली, अकाउंटंटची एक जॉब केला. आणि याने काय केली स्ट्रॅटेजी, आता हे यांच्यासाठी होतं बरं का. आता बऱ्याच गोष्टी ब्लाइंडली फॉलो करायच्या नसतात, हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. आता ह्या 4 वाजता उठून अभ्यास करत होत्या, म्हणजे तुम्ही उद्या 4 वाजता उठून अभ्यास करायचा असा त्याचा अर्थ नसतो. आपल्याला जे झेपल त्याच गोष्टी करायच्या. नाहीतर झोपणार रात्री 12 वाजता आणि उठून बसणार 4 वाजता, काही उपयोग होणार नाही, हे इथं लक्षात ठेवा. यांनीही अशाच पद्धतीने मग जॉब करत करत अभ्यास केला, ऑल इंडिया रँक 45 काढली. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर. ओके. कोण आहे ते, विकास कर्डिले, महाराष्ट्रीयन व्यक्ती. याने काय केलं, अभ्यास केला, परत अपयश आलं. त्याच्यानंतर मग परत स्ट्रॅटेजी बदलली, परत बऱ्याच गोष्टी केल्या आणि एमपीएससी मधून उपजिल्हाधिकारी झाली. रँक 11 यांनी काढलेली आहे. किती रँक काढली, 11वी रँक यांनी काढलेली आहे. ओके. सो असे आणखीन एक आहेत बघा, विष्णू आवटी IRS म्हणून आहेत. शिक्षक होते, प्राथमिक शाळेला शिक्षक होते. शिक्षकाची नोकरी करत करत त्यांनी IRS ची पोस्ट काढलेली आहे. ऑल इंडिया रँक 1500 समथिंग काहीतरी, तो IRS चा त्यांना रँक मिळालेला आहे. सो अशी बरीच उदाहरणं आहेत की जे जॉब करत होते, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मध्ये असेल किंवा शिक्षक असतील किंवा आणखीन कशाही म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये असतील इकडे. सो त्यांनी जॉब करत करत करतच काय केलेलं आहे, ह्या यशाला गवसणी घातलेली आहे. सो आपल्या समोर अशी बरीच आदर्श उदाहरणं आहेत. फक्त एकच आहे, आपला टाइम स्पॅम हा थोडासा लांब असतो, कारण का आपल्याकडे वेळेची कमतरता असते. असं नाहीये की तर 1 वर्षामध्येच हे होईल असं नाही, हे लक्षात घ्या. ओके. सो आपल्याला फक्त सातत्य ठेवणं गरजेचं आहे, सतत काम करत राहणं गरजेचं आहे. कासवाची गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कासवाने का विजय मिळवला, कारण कासवाला एकच माहिती होतं की मला हे गोष्ट करायची आहे, आणि तो करत राहिला करत राहिला करत राहिला आणि तो विजयी झाला, हे लक्षात ठेवा. मग स्वतःला काही वेळासाठी कासव म्हणलं तरी हरकत नाही. ओके. आता शेवटचं काही महत्वाचं वाक्य ते म्हणजे की योग्य वेळेची वाट पाहू नका, आजच सुरुवात करा, हीच योग्य वेळ आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे झाड लावण्यासाठी वेळ झालाय, 20 वर्ष अशीच निघून गेलेली आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की आताही तुम्ही झाड लावू शकत नाही. आताही लावू शकता, आताही त्याची फळं चाखू शकता. योग्य वेळ ही तुमच्या ठरवण्यावरती आहे, तुमच्या कष्टांवरती आहे. सो ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. तुमचा प्लॅन बनवा, तुमचं वेळेचं नियोजन करा,
एका उत्तम मार्गदर्शकाला जाऊन भेटा, मेंटरला जाऊन भेटा, की जे या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहेत, ज्यांना जाणीव आहे की प्रत्येक मिनिटाचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय, कसं त्याच्यामधून आउटपुट काढायचं आहे, कशा पद्धतीने काही गोष्टी करायच्या आहेत, अगदी मायक्रो लेवल पर्यंतच तुमचं विश्लेषण तुमच्या या दिवसभराचं असलं पाहिजे, त्या अभ्यासाचं पण असलं पाहिजे. ओके. आणि महत्वाचं म्हणजे की प्रत्येक वेळी तुम्हाला अडचण आली तर तुम्हाला गाईड करणारा असा व्यक्ती तुम्ही निवडा आणि सातत्य ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात ह्या गोष्टीची जाणीव स्वतःला करून द्या. यश हे तुमचंच आहे. ओके. सो नोकरी ही तुमची पॉझिटिव्ह बाजू आहे. त्या पॉझिटिव्ह बाजूचाच आणखीन चांगल्या पद्धतीने उपयोग करून या प्रशासकीय सेवेमध्ये देखील अशाच पद्धतीने उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. सो थांबूया इथंच, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. ओके. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.